स्वातीची सासू स्वातीला काही टोमणे दिल्याशिवाय सोडत नाही. सकाळी उठली न उठली का तिची कटकट चालूच होते. रोजच्या सवयीनुसार स्वाती तिची सगळी तयारी करून खाली येते. तेव्हा ती मस्त गुलाबी साडी घालून किचनमध्ये आली आणि लगेचच गॅसवर चहा बनवायला लागली. तशीच तिची सासू पाठीमागून आली आणि तिला टोमणे मारत म्हणाली, सकाळी आंघोळ करून मोठी सत्यवान सावित्री बनवून किचनमध्ये येतेस, पण रात्री तर गाऊन घालूनच झोपतेस ना. मला सगळं माहिती आहे. स्वाती थोडी हैराण झाली आणि विचार करू लागली, मी तर रूमचा दरवाजा बंद करून गाऊन घालते, तरी आईला कसं समजलं? मग ती हैराण होत म्हणाली, आई, याचा अर्थ तुम्ही चोरीने माझ्या रूममध्ये डोकावत असता का? मग तुम्हाला हे कसं समजलं? तिची सासू रागात ओरडली, याचा अर्थ तू मान्य करत नाहीस की तू रात्री तुझ्या रूममध्ये गाऊन घालतेस? ऐक सुनबाई, आम्ही तुला कधीच सांगितलंय की आमच्या घरात थोडी सन्मान आणि मर्यादा ठेव. आता स्वातीलाही राहू दिलं नाही. ती म्हणाली, आई, तुम्ही म्हणता की तुमच्यासमोर सोफ्यावर बसायचं नाही तर जमिनीवर बसायचं, त्यामुळे मी तुमच्यासमोर उभीच राहते, बसत नाही. कधी तुम्ही म्हणता की तुमच्यासमोर माझ्या नवऱ्यासोबत बोलायचं नाही, कधी गाऊन आवडत नाही, तर कधी मी किचनमध्ये डोकं ठेवलेलं नाही असं म्हणता. पदर घेऊन जेवण बनवत नसली तरीही तुम्हाला प्रॉब्लेम का होतो? मग मला प्रश्न पडतो की माझ्यासाठी एवढे नियम का आहेत? मी या घरची सून आहे, हे माझं नवीन घर आहे, तरीही मी एवढ्या नियमात का अडकून राहू? भाऊ, तुमचंही हे सासर आहे, पण तुम्ही तर आरामात ड्रेस घालून फिरता, तुमच्यासाठी कोणतेही नियम नाहीत. मग फक्त माझ्यासाठी एवढे नियम का आहेत? तिची सासू रागात म्हणाली, अच्छा, म्हणजे तू आता माझी बरोबरी करणार आहेस का? ऐक, मी पण एवढे वर्ष संसार सांभाळला आहे आणि सुनबाईसाठी जे नियम आहेत ते सगळे मीच ठेवले आहेत, सुद्धा पाळले आहेत. आणि आता मी सासू झाले, त्यामुळे मला कोणतेही नियम पाळायची गरजच नाही. तुझी वेळ आली आहे, त्यामुळे तुला हे सगळे नियम पाळावेच लागतील. थांब, आजच मी तुला बदलून दाखवते. तू माझ्यासमोर तोंड चालवत आहेस ना, असं करून तू स्वतःचं नुकसान करत आहेस. एवढं सांगून सासूबाई रागात तिथून निघून गेल्या. आता स्वातीला आपल्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवायचा होता, म्हणून ती पटकन नाश्ता तयार करू लागली. आज नाश्त्याच्या टेबलावर सगळे रागाने बसले होते. तिच्या सासऱ्यांनीही तिला रागट नजरेनेच पाहत होते. पण स्वातीने त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता तिने फटाफट कामे आवरली आणि तिच्या खोलीत गेली, कारण तिला आज खरंच चांगलं वाटत नव्हतं. ती असं विचार करीत होती की लग्नानंतर सासू सासऱ्यांशी प्रेमाने राहीन, पण रोज काही ना काही असं घडायचं ज्यामुळे ती नाराजच व्हायची. काही वेळातच तिच्या मोबाईलची रिंग वाजली. ती तिच्या बापाचा फोन आला होता. आई आता या जगात नव्हती, त्यामुळे बापच तिच्यासाठी सगळं होतं. तिने ताबडतोब बापाचा फोन उचलला. तेव्हा तिच्या बापांनी काळजीने म्हणालं, बाळा, तुझ्या सासरी काहीतरी झालं का? का सोयऱ्यांनी मला फोन करून घरी यायला सांगितलं आहे? फोनवर सुद्धा ते तुझ्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे? मी तर तुला असे संस्कार दिले नव्हते की सासऱ्यांना काही त्रास होईल. स्वाती चिडली आणि मग रडतच तिने आपल्या बाबांना सगळी गोष्ट सांगितली. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, तू चिंता करू नकोस, मी येतो आणि पाहतो. 2 तासानंतर स्वातीचे बाबा तिच्या सासरच्या घरी पोचले. तिच्या सासऱ्यांनी आपल्या बायकोसोबत बसून स्वातीच्या चुकांची एक खूप मोठी यादी तयार केली होती. पहिली चूक ही होती की सुनबाई सासूसमोर सोप्यावर बसते, आणि दुसरी चूक अशी होती की ती ऐकून तिच्या बाबांचे डोके फिरून गेले. दुसरी चूक अशी होती की सुनबाई रात्री तिच्या खोलीत गाऊन घालून झोपते. तिसरी चूक अशी होती किचनमध्ये सुनबाई काम करत असताना मध्ये पाणी पिते. चौथी चूक अशी होती की आपल्या सासू सासऱ्यांसमोर नवऱ्यासोबत बोलते. पुढे असाच किचकिट चुका ते लोक स्वातीच्या बाबांना सांगत होते. अशा चुकांची यादी ऐकताच उमाकांतरावांना खूप राग आला. त्यानंतर त्यांनी लगेच आपल्या जावयाला फोन केला. महेशने जसा फोन उचलला तेव्हा उमाकांतराव मोठ्या आवाजात म्हणाले, जावई बापू, हे सगळं काय आहे? तुमच्या बाबांनी माझ्या मुलीच्या चुका इतक्या मोठ्या यादीत का टाकल्या आहेत? तुम्ही लवकर घरी या आणि स्वतः पहा. या सगळ्या गोष्टींसाठी मला दुरून बोलवणं खरंच योग्य होतं का? स्वातीचे सासरे कमलेशराव रागात म्हणाले, स्वातीचे बाबा, तुम्ही काय बोलता? तुम्ही माझ्या मुलाला अशा पद्धतीने का त्रास देता? अहो, तो ऑफिसला गेला आहे. उमाकांतराव रागात म्हणाले, तुम्ही माझ्या मुलीला त्रास देता, मी तुम्हाला त्रास देऊ शकतो, तर मग मी तुमच्या मुलाला का बोलू नये? माझ्या मुलीची जबाबदारी म्हणजे तुमच्या मुलाचीही आहे ना. जसं तुम्ही मला प्रश्न विचारायला बोलवू शकता, तसंच मी माझ्या जावयाला माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नक्कीच बोलवू शकतो. म्हणूनच मी त्याला बोलवत आहे. आज जर निर्णय होणारच, कारण तुमच्या सततच्या तक्रारींमुळे मी खूप त्रस्त झालो आहे. अरे, मी तुमच्या घरी माझ्या मुलीचं लग्न करून दिले, कुठल्या खेळण्याच्या बाहुलीचं नाही. त्यामुळे तुमच्या म्हणण्यानुसार ती तिचं आयुष्य जगेल.
तुमच्याकडेही 2 मुली आहेत. त्यांचंही लग्न झालंय. मी त्यांच्या सासरच्यांकडेही ही यादी घेऊन जातो आणि त्यांना सांगतो की सुनबाईच्या चुका काय आहेत. काहीतरी काढतात असं ऐकलं की कमलेशराव थोडे शांत झाले. पण त्यांची बायको रागात ओरडली, माझं घर उद्ध्वस्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न आमच्या घरी का केलं? आता माझ्या मुलीचं घर उद्ध्वस्त करायचा विचार करताय का? जर असं केलं तर तुमच्या मुलीला शांतपणे श्वास घेऊ देईन का मी? उमाकांत रडून म्हणाला, माझी मुलगी या घरात शांतपणे राहू शकत नाही. पण अजूनही तुम्ही तुमच्या वागणीत बदल केला नाही तर ही गोष्ट तुमच्या मुलीच्या सासऱ्यांपर्यंत पोचवेनच. नक्कीच जाईल. उमाकांतरावांचे असं रूप पाहून आता दामिनीताईसुद्धा शांत झाल्या होत्या. 15 मिनिटात महेश घरी आला होता. उमाकांतरावांनी ती यादी महेशसमोर ठेवली आणि म्हणाले, हे बघा बाळा, तुझ्या आईबाबांना माझ्या मुलीमध्ये एवढ्या गोष्टींची कमतरता दिसते. जर तुला सुद्धा असं वाटत असेल की माझी मुलगी हे सगळं करत आहे तर मी माझ्या मुलीला घेऊन जातो आणि ती या घरात कधीच येणार नाही. ती यादी पाहून महेशला लाज वाटू लागली. त्याने आईबाबांना म्हणालं, बाबा हे सगळं काय आहे? या दिवसासाठी तुम्ही माझं लग्न करून दिलं का? हो का? एका बाजूला तुम्ही म्हणता की सुनबाई हे तुझं नवीन घर आहे आणि तू तुझ्या मनाप्रमाणे या घरात राहू शकतेस. पण माझ्या लक्षात येत नाही की तुम्ही तुमच्या सुनेला इथे स्वातंत्र्यच देत नाहीत. जर या सगळ्या गोष्टींमुळे मला त्रास होऊन मी माझा संसार वेगळा थाटला तर? तुम्ही लोक इकडे तिकडे फिरत रडाल की माझा मुलगा लग्नानंतर बदलला. पण खरी गोष्ट तर अशी आहे की माझ्या लग्नानंतर बदललोय की तुम्ही लोक बदलायला लावतायत. हे तुम्ही थंड डोक्याने विचार करून बघा. तुमच्या या चुकीच्या वागण्यामुळे मी माझा संसार नष्ट करू शकत नाही. माझी बायको कोणाची तरी मुलगीच आहे. तुमच्यासुद्धा 2 मुली आहेत. जर त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना असाच त्रास दिला तर तुम्हाला कसे वाटेल? महेशच्या असं बोलण्यावर त्यांच्या आईबाबांचा चेहरा उतरला. पण त्या लोकांचा अहंकार इतका मोठा होता की ते आपली चूक मान्य करायला तयारच नव्हते. पण गोष्ट इतकी वाढली होती की त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, ज्याला जसं राहायचं आहे तसं राहू दे. आता आम्ही काहीच बोलणार नाही. तुम्ही तुमची मनमानी करू, मग आम्ही काय करू? असं म्हणत ते लोक त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा तिथे स्वाती उभी राहून रडू लागली. रडत रडत म्हणाली, बाबा तुम्ही काळजी करू नका. आता कदाचित आईबाबा माझ्याबरोबर चुकीचं वागणार नाहीत. पण उमाकांतरावांना अजूनही आपल्या मुलीची खूप चिंता होती. कारण तिच्या सासू-सासऱ्यांकडे बघून असं काही वाटत नव्हतं की ते लोक भविष्यात तिला त्रास देणार नाही. म्हणून त्यांनी स्वातीच्या नवऱ्याला महेशला म्हटलं, हे बघ बाळा, मी घर तोडण्यासाठी काही करणार नाही. पण जर तुझ्या आईबाबांच्या वागण्यात थोडाही बदल झाला नाही तर तू तुझा संसार वेगळा थाट. असं कमी करशील. माझी मुलगी तरी तिचं आयुष्य सुखात जावं. असं महेशने लगेच डोळ्यात पाणी आणत नकारार्थी मान हलवली. त्याच्या आईबाबा त्याच्या खोलीत बसून सगळं ऐकत होते. आता त्यांना भीती वाटू लागली की जर आपण सुधारलो नाही तर मुलगा आपला संसार वेगळा करेल आणि ही गोष्ट हळूहळू आपल्या मुलींच्या सासरी पोचेल. मग आपल्या सासरच्या लोकांनी आपल्याला काय म्हणायचं याची भीती वाटू लागली. या भीतीने ते दोघेही एकमेकांजवळ येऊन बोलू लागले की आता आपल्याला सुनेला त्रास देणं बंद करायला पाहिजे. तिचं आयुष्य तिला तिच्या हिशोबाने जगू द्यायला पाहिजे. तसंही ते लोक काही म्हणत नव्हते. पण आता त्यांनी वागणुकीतून हे दाखवून दिलं की ते आता तिच्या सुनेला काही बोलणारच नाहीत. त्यांच्या असं वागण्याने स्वातीला थोडं खूप शांत वाटायला लागलं. म्हणून तिने लगेचच आपल्या बाबांना फोन करून सासरच्या वागण्यात झालेला बदल सांगितला. त्यामुळे आता उमाकांतराव सुद्धा थोडे निश्चिंत झाले. त्यांच्या मनाला याच गोष्टीची शांती मिळायची की त्यांचा जावई खूप समजदार आहे आणि जर त्याने आईबाबांबाबत चुकीचं वागलं तर लगेच त्यांच्या विरोधात पाऊल उचलेल. तर मित्रांनो, काही सासरची माणसे असं असतात, त्यांना वाटतं की आपली सून आपण जणू काही गोष्टी घेऊन आलो आहोत असं वाटतं. त्यामुळे ते आपल्याला हिशोबाने स्वतः वागत असतात आणि आपल्या सुनेलाही तसं वागायला भाग पडतात. पण आपली सून ही एक माणूस आहे, कोणाची तरी मुलगी आहे, हे लोक का विसरतात? तिला पण काही इच्छा असतात. अशा परिस्थितीत तिला टोमणे मारणं किंवा त्रास देणं चांगलं नाही. याबाबत तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.